मी आता नाही म्हणलं तरी 20 गावांमध्ये जे इंटरव्ह्यू घेतले, 20 गावांमध्ये काँग्रेस बद्दल बोलणारे तुम्ही एकटेच भेटला मला. बाकीचे प्रत्येक गावामध्ये फक्त बोलणारा BJP सुद्धा बोलतात. दबाव आहे तिथं. हा, बोलणार सुद्धा बघतात, हा, जाऊन पिन मारतात, हा, सांगतात ते आलतं गावात हा. ते याच्या काँग्रेसमध्ये बोलाय. हा, हा. आपण भेणारी माणसं नाही, आपण कट्टर तिसरी पिढी आपल्या काँग्रेसमध्ये. हा. म्हणजे निष्ठावंत होतो. हे निष्ठावंत आहे, जरूर निष्ठावंत आहे. तर आपल्या देशामध्ये जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे भाई, कोण पण कोणाच्या पण पक्षाबद्दल एक एक करून जे आपण गृहस्थांशी बोलत आहोत. तर नमस्कार साहेब, आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव जीवनकुमार वाघमारे, सेवानिवृत्त शिक्षक. मग वाघमारे साहेब, गुरुजी, कसं आहे वातावरण, कसं आहे जिल्हा परिषदचं गावामध्ये? सध्या भाजपला कटाळलेलं आहे, कारण भाजप जे एक आश्वासन देत होते ते आश्वासनचं पूर्तता केलेली नाही. हे अतिवृष्टी म्हणा, शेतकऱ्याचं म्हणा, संजय गांधी निराधार योजना टिकून राहिले, लाडक्या बहिणी वगळून चाललेत. त्याच्यामुळे भाजपला हे कुंभारी जिल्हा प्रशासन कंटाळलेलं आहे. म्हणून आता ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, पैशाचं उमेदवार बघायचं, पैसे वाटप करायचं, काय असं कॅप्चर करायचे उमेदवारला दबाव आणाली. ती दबावाला आम्ही भेणारे माणसं नव्हा काय, तरी आमची काँग्रेसकडून उमेदवारी माझी सोनशा अरुणा श्रीनाथ वाघमारे ही उभारणारी आहे. काय तरी एखाद्या वेळेस आमच्यात आघाडी तयार झाली तरी ती उभारण्याची आहे. मग तसं जिल्हा परिषद का पंचायत समिती? पंचायत समिती धोत्रीगण. धोत्रीगणाचं आमचं गाव मोठं आहे, लोक सुशिक्षित आहेत, त्यांना सगळं माहित आहे कुणाला कसं मतदान करावं, काय करायचं. त्याच्यामुळं आम्ही गाव लेवलवर प्रयत्न करावा आणि गावचे आम्ही संपर्कात आहोत. आम्हाला आतापर्यंत आमच्या समाजाला म्हणा, आमच्या घराण्याला म्हणा, लोक मानणारी ती काय, आम्ही काय असं बाबा आमचं खानदान राजकारणामध्ये नाही, ओबीसी पडलाय आणि ते ओबीसी दाखला आमचं ओरिजिनल आहे, डुप्लिकेट नाही. डुप्लिकेट नाही. चॅलेंज देतो मी पर्सनल ऑफिसला. मग त्याच्यासाठी आम्ही काय करणार माहिती आहे का, ओबीसी म्हणून पडलाय म्हणून आम्ही उभारला, ओपन पडला तर गेलं असतं काय, तरी ओबीसी मधनं आम्ही भरणार आहे. आणि जे ओबीसी मधनं इथं भरतील त्यांना आम्ही हे करणार आहे, म्हणजे चौकशीचा हे नोटीस देणार आहे. तर खूप सारी लोक म्हणत आहेत की काँग्रेसनं जे आहे गेल्या 70 वर्षामध्ये काहीच केलं नाही, त्यांचं योगदान काहीच नाही. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? कशावरून म्हणता तुम्ही, कशावरून म्हणता? हे जिल्हा परिषद शाळा कोण बांधली, आरोग्य खातं कोण बांधलं, दवाखाने कोण बांधले, हे रोड कोण केले, काय केले सांगा. त्यांनी फक्त बीजेपीने समृद्धी रोड एवढेच केलेत. हे आता सध्या तुम्हाला मी सांगतो, हे मंगल कार्यालय म्हणा, काय कुठलेही मंदिर मशीद कुठलं काशीना काँग्रेसने केलंय. उगाच त्याला गिलाव करायला ते पैसे खाण्यासाठी, हे दर्जा झाली त्या इमारतीला. इंदिरा गांधी, आम्ही आमचे आई वडील इंदिरा गांधीची सुगडी खाऊन आम्हाला जगवले. ते हे काय दिलं आम्हाला सांगा भाजपाने? काय केलं सांगा. बरोबर आहे, बरोबर की नाही? उद्या केंद्रातलं सरकार कधी ढासळतं का सांगता येत नाही, बरोबर की नाही? केंद्रातलं सरकार ढासळतं खाली काय राहणार आहे? बरोबर आहे. त्यांनी काय म्हणाले, डबल इंजिन सरकार आहे ऑलरेडी, ट्रिपल इंजिन सरकार त्यांना करायचं म्हणतात. म्हणजे केंद्रात पण त्यांनीच, आपल्या ह्याच्यात पण, राज्यात पण त्यांनीच आणि जिल्ह्यात पण त्यांनीच पाहिजे म्हणतात. ट्रिपल युती करू देते नाही आहे का? अजित पवार त्यांच्या सोबत आहे का? नाहीये. एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आहे का? नाहीये. जसं त्यांना सोय पडली तसं चालले त्यांनी, जसं सोय पडती तसं त्यांनी हे करतात, म्हणजे युत्या बनवतात. आणि सामान्य जनता काय करणार? सामान्य जनता काय करणार? कुठे फिरू लागले पुढारी लोक? सामान्य जनतेला कुठं तर पाहिजे का नाही त्यांना आधार? बरोबर आहे की नाही? युती आघाड्या कोणत्या पण पक्षाच्या कोणत्या सोबत पण व्हायलेत. आता परवाच बीजेपीने अंबरनाथ मध्ये जे MIM सोबत जे हे केली युती केली होती, मग बीजेपी आणि काँग्रेसची सुद्धा युती झाली होती, नंतर जे निलंबन पण झालं. त्यांचे जे काय 62-63 नगरसेवक निवडून आलेत, आज त्यांच्यावर सुनावणी आहे बिनविरोधची, त्याच्यावर स्टे येणार आहे. त्यांचा निकालाने लागलेला नाही. आणि अंबरनाथ मध्ये काँग्रेस आणि भाजप युती करते, म्हणजे युतीसाठी सत्तेसाठी कोणाबरोबर चालेल, कोणाबरोबर चालेल, हे जनतेला पसंत नाही. हे जनतेला पसंत नाही. त्याच्यासाठी आमची उमेदवारी आम्ही दिलेली आहे, काय जनमतातून. काय तरी बी जनतेला मी हात जोडून विनंती करणार, हे संधी द्या, आम्ही कट्टर ओबीसी आहोत. काय तुमचं म्हणणं काय की बाबा जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे तुमचा मुद्दा? तरी बी आम्ही आमची जनशक्ती आम्हाला
ताकते. कारण मतदानच असतो. काय आमच्या गावामध्ये काय पैशाची लोभी नाही, आमच्या मतदारसंघामध्ये कशाचीच लोभीची माणसं नाही ती, फक्त वैयक्तिक माणूस. हा, त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे ह्या धोत्रीगणामधून आम्ही निश्चित विजय होणार. आमच्या धोत्रीकरांच्या विश्वासावर. आणि काय वडगाव, बिंदू, शेपनाळे, कर्दळी आणि कुंभारीचे 2 गट आहेत. मी 2 फेऱ्या केल्या, त्या दोन्ही फेऱ्यामध्ये मला उत्सुक पाठिंबा मिळालेला आहे. काय मग जिल्हा परिषदसाठी कोण आहे का काँग्रेसचा चेहरा? तेव्हापासून मी चालले आणि बैठक चालू आहे. आज चालू आहे बैठक. पहिली बैठक आता अकोलकोटला होणार आहे. आपले नवीन अध्यक्ष साहेब पाटील साहेबच आहेत ना? षटकार सर, सातलिंगा षटकार, त्यांच्याच चर्चा केली मी. तालुका अकोलकोटचे मल्लू पाटील, जमादार इकडचे भीमाशंकर जमादार दक्षिणचे काय, त्यांना पण भेटलेलं आहे. म्हणले देऊ तुम्हाला तिकीट, तुम्ही प्रयत्न करा, चालू ठेवा. काही लोक म्हणत आहेत की काँग्रेसचं गड होतं दक्षिण आणि अक्कलकोट. बरोबर आहे. काँग्रेस जे ढासळण्यामागचं कारण हेच आहे की नेता जे 5 वर्षानंतर एकदा जिंकून आले तर 5 वर्ष दिसले नाहीत, त्यामुळे जे काँग्रेसची आता अवस्था खराब झालेली आहे. तर तुमचं काय म्हणणं असते त्या नेत्याला बीजेपीने खरेदी करून घेतलं. त्याच्यामुळे काय झालं माहिती का, ते दबावपोटी दिले तिकडे नेते मंडळीला, तुमचं रोड मंजूर करायचं नाही, तुम्हाला निधी द्यायच नाही तुमच्या गावाला. असं केल्यामुळं हे नेते मंडळी भाजपकडे चालेल, भीतीपोटी चालेल. कुंभारी गटामधलं सर्वात महत्वाचं नेतृत्व काँग्रेस म्हणल्यावर आप्पासाहेब बिराजदार होते. त्यांनी सुद्धा जे पक्ष सोडून आप्पासाहेब बिराजदार हे सध्या भाजपात येतात, त्यांचा मुलगा काँग्रेसमध्ये करायलाय. काय आलं का लक्षात? म्हणजे तू तिकडे मी इकडं, म्हणजे कुणालाच थांग पत्ता लोक जसं पवार साहेब केले तसंच. पवार साहेब, अजितदादा, सुप्रिया सुळे, रोहित पवार काय करायला ना, हे सुद्धा तालुका पातळीवर, जिल्हा परिषद पातळीवर हेच चालू आहे. म्हणजे तू पण सत्तेत राहा, मी पण सत्तेत हा, तू बी सत्तेत राहा, तुम्ही बी खावा, आम्ही बी खावा. लोक जाऊ दे बोंबला 100 रुपये 200 रुपये दिल्यानंतर. असं राजकारण नको आहे आपल्याला. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच मत दिलं एका व्यक्तीसाठी, का 2-2 मतं दिली नाही. एक मत द्या तुम्हाला, आम्हाला तुमचं, आम्ही कुठलेही काम करू. आम्ही काय काम करू म्हणजे आमच्या गावात पुढारी भरपूर आहेत, आमच्याशिवाय त्यांचं लढत नाही, तरी बी आमचं सहकार्य त्यांना राहील, त्यांचं सहकार्य आम्हाला राहील. एवढंच मी विनंती करतो. मी आता नाही म्हणलं तरी 20 गावांमध्ये जे इंटरव्ह्यू घेतले, 20 गावांमध्ये काँग्रेस बद्दल बोलणारे तुम्ही एकटेच भेटला मला. बाकीचे प्रत्येक गावामध्ये बोलणारा सुद्धा दबाव आहे तिथं. बोलणार सुद्धा बघतात, जाऊन पिन मारतात, सांगतात ते आलतं गावात याच्या काँग्रेसमध्ये बोलाय. आपण भिणारी माणसं नाही, आपण कट्टर 3री पिढी आपल्या काँग्रेसमध्ये. म्हणजे निष्ठावंत होतो. निष्ठावंत आहे, जरूर निष्ठावंत आहे. तर आपल्या देशामध्ये जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे भाई, कोण पण कोणाच्या पण पक्षाबद्दल बोलू शकते, कोणत्या पण माणसाबद्दल बोलू शकते. पत्रकाराचा कोणता धर्म पण नसतो, पत्रकाराचा कोणता काय म्हणते पक्ष पण नसतो. आम्ही सगळ्यांसाठीच काम करतो. आता बीजेपी वाल्यांसोबत बोललो, काँग्रेसवाल्यांसोबत बोललो, असं जे परत कोण शिवसेनेला भेटला तर त्याच्यासोबत पण बोलूया. तर सगळ्यांची जे मत जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तर धन्यवाद साहेब, खूप चांगलं बोललात तुम्ही. तुमच्यासारख्या आवाज उठवणाऱ्या नेत्यांची गरज आहे, आपल्या क्षेत्रामध्ये बोलणाऱ्या लोकांची गरज आहे. तर चला आता बघूया अजून कोणते गृहस्थ भेटतात का. द्या की साहेब. तर अशाच प्रकारे चालू आहे भाई, बघूया आता पुढे कोण काय बोलतं ते.